चला सेकंड सेमीफायनल टॉस आपण कंप्लीट केलाय. टीम मांगरुळनं फिल्डिंग लावली आहे. सो टीम चिंचपाडा चला बॅटिंग तुमचे आहे. आघाडी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. जरूर आपण सध्या तरी पाहत आहोत की घड्याळामध्ये आपण टाइम चेक करा. तुम्हाला समजेल की 4:25 झालेली आहेत. सो 4 ओव्हरची मॅच 20 मिनिटामध्ये कव्हर करावी लागते. सो फर्स्ट इनिंग या ठिकाणी आपल्याला कंप्लीट होताना पाहायला मिळेल. ती तब्बल 4:50 फर्स्ट इनिंग कंप्लीट होईल. मग तिला 20 मिनिटं लागतील. मग ती 5:15 वाजता कंप्लीट होईल. आणि अजून मेगा फायनलसुद्धा आहे. त्याच्यामुळे सेकंड सेमीफायनल थोड्याच वेळात हा थर्रार मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल. एका बाजूला तुम्हाला जनमन क्रिकेट संघ निशांत 11 मांगरूळ आणि दुसऱ्या बाजूला नुकतीच प्रिव्हियस मॅच तुम्ही बघितली. दावडी संघाने 65 धावसंख्या 3 बॉल ठेवत असताना ज्या बनवल्या होत्या त्या धावसंख्येनं खऱ्या अर्थाने प्रत्युत्तर देताना अमोलची बॉलिंग खूप चांगली राहिली. त्या अनुमानाने आपण बघितलं त्या मॅचमध्ये गावदेवी चिंचपाडा संघ आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळाला. चांगली रंगीली मॅच. या क्रीडांगणावरती अनेक साऱ्या विक्रमांची गाथा 2 दिवसामध्ये क्रिकेट प्रेमींनी बघितली आहे. या क्रीडांगणावरती अनेक सारे इतिहास कालच्या दिवसामध्ये सुद्धा रचले. आजच्या दिवसामध्ये सुद्धा इतिहास अनेक साऱ्या खेळाडूंनी रचले. कालच्या दिवसामध्ये गावदेवी आशिले संघाचा काय परफॉर्मन्स राहिला. त्या परफॉर्मन्सच्या जोरावरती आज मेगा फायनलच्या मॅचमध्ये या 2 टीममधून कोण आता पुढे येईल त्याचं लक्ष गावदेवी आशिले या टीमचं लागलं असेल. तेही या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. करूया त्यांचंही मोस्ट वेलकम आणि जाऊया आता मैदानाच्या आतमध्ये. आघाडी जोडी मैदानाच्या आतमध्ये नो डाऊट शेखर आणि त्यांच्या जोडीला हर्षद तरे आपल्याला ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळेल. सामना सुरू होण्या अगोदर एकच गोष्ट तुम्हाला म्हणेन की सामना कसंही असो परंतु सामना हा रंगतदार होण्याची जेव्हा शक्यता असेल ना तेव्हा या स्पर्धेचा खऱ्या अर्थाने हा उच्चांक वाढेल. कारण 2 दिवसाची देखणी स्पर्धा. या स्पर्धेमध्ये 16 संघांचा समावेश आपण बघितला. दररोज 8 संघ खेळले गेले. कालच्या दिवसामध्ये 7 संघांचा हा जो प्रवेश होता तो प्रवेश आपण जरूर बघितला. 7 संघ. तुम्हाला विचार पडला असेल की 7 संघ कोणते, तर 6 संघ जे आपल्याला कालच्या दिवसामध्ये अगदी पाहायला मिळाले. शेवटच्या मॅचमध्ये 2 संघ, मग त्यातनं एकच संघ उर्वरित राहिला तो म्हणजे गावदेवी आशिले. आणि आजच्या दिवसामध्ये तुम्ही बघितले 8 संघ, त्याच्यातले हे 2 संघ आता एकमेकाच्या विरोधात. आणि या 2 टीममधनं जो विजयपद उचलेल तो खेळेल मेगा फायनलसाठी गावदेवी आशिले या टीम समोर. विश यू ऑल द बेस्ट. दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. आय डोंट नो हु इज विन दिस मॅच बट आय डेफिनेटली शो दिस मॅच हिज व्हेरी हाय व्होल्टेज. ही मॅच कोण जिंकेल मला माहिती नाही परंतु ही मॅच शेवटच्या क्षणापर्यंत निर्णायक ठरणारी नक्कीच राहील. आघाडी जोडी हर्षद तरे आणि शेखर झाला तयार आणि त्याच्यासमोर चेतन पाटीलचं हे पहिल्या षटकाचं आव्हान. पहिलाच बॉल सुंदर फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉफ केला समोर डीप मध्ये लॉंग ऑफला. एक्साइटिंग पॉवर. बॉल चाला लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा पहिल्या बॉलवरती घडाघाती षटकार. सुंदर फटका. बॉडीला स्ट्रेच केलं. जी त्याची ताकद आहे, जी त्याची आजवर असणारी खेळी, ज्या खेळीने त्याला प्रसिद्धी दिली, ज्या प्रसिद्धीमुळे टीम चिंचपाडा आणि टीम खऱ्या अर्थाने आपल्या फटक्यांच्या जोरावरती राहते, त्याच फटक्यावरती नक्कीच ही मोहर षटकाराची होती. राऊंड द विकेटने अजून एक फटका. पॉवर प्ले सुरू आहे आणि पॉवर पॅक बॅटिंग. 2 बॉलवरती 2 मोठे फटके. आधी लॉंग ऑफ त्याच्यानंतर लॉंग ऑन. अगदी दोन्ही बाजूला व्ही शेप क्लिअर करत असताना येतोय हर्षद तरेच्या बॅटमधनं हा दुसरा तडाखा षटकार. काही सुंदर फटका. आधीचा बॉल ऑप्शनच्या बाहेर तो लॉंग ऑफला पाठवला. बॉलच्या मिनिटमध्ये तो फटका खेळला गेला. त्याच्यानंतर अगदी पायांमध्ये हा चेंडू उभं पिच बनवला. बॅकफुटला जाऊन खेळले. लॉंग ऑनला षटकार पाहायला मिळाला. 2 बॉलवरती 2 मोठे फटके आल्यात आणि आता पाहायला मिळतो तो म्हणजे अटॅक हर्षद तरेचा. आणि तिसरा लागोपाठचा. एका ओव्हीमध्ये जसे 3 मोती व्हावे तशा प्रकारे या 3 षटकारांचा अगदी बादशाह म्हणून मैदानाच्या आतमध्ये हर्षद तरेची बॅटिंग. लागोपाठच्या 3 बॉलवरती 3 षटकार. हर्षद ही ऑन फायर नाउ.
काय सुंदर फटका परफेक्टली बॉलच्या मिरिटमध्ये. आधी आपण बघितला लॉंग ऑफ, त्याच्यानंतर लॉंग ऑन, त्याच्यानंतर डीपमध्ये काऊ कॉर्नर. आता ज्या लाईनीने सुरुवात केली आहे ना, असं वाटतं की आता जो षटकार येईल तो मिड विकेटला खऱ्या अर्थाने येणार आहे. परंतु बॉलची लेंथ बदलावी लागेल. चेतन पाटील एक असा बॉलर आहे जो कधी कधी चेंज ऑफ पेस करत असतो, कधी कधी टर्न टाकत असतो, कधी कधी तो गतीने हे चेंडू टाकत असतो. परंतु 3 चेंडू अगदी वेगवेगळ्या पद्धतीने टाकले गेले आणि त्याच्यावरती रिझल्ट काय तर हर्षद तरेचा मोठा फटका षटकार पाहायला मिळाला. यावेळेला मिस टायमिंग संधी मिळू शकते. मी आधीच म्हटलं होतं की चेतन पाटील व्हेरिएशनने बॉलिंग करत असतो. लागोपाठचे 3 षटकार त्याच्यानंतर नमवलं गेलं, शमवलं गेलं हर्षद तरेला. परंतु कोणत्याही प्रकारची नाराज येण्याचं डगआउटमध्ये, कारण हर्षद तरेने ड्रीम स्टार स्वप्नबस सुरुवात करून दिली आपल्या टीमला. 18 या इंडिव्हिज्युअल धावसंख्येवरती होतं हर्षद तरे. बाद लागणारा झटका मोठा पहिला टीम गावदेवी चिंचपाडाला. तीन मोठे फटके आले. त्याच्यानंतर चांगला बॉल, हा बॉल फिरून टाकला व्हेरिएशनने. मी आधीच म्हटलं होतं की चेंज ऑफ द पेस चेतन पाटीलकडे आहे. चेतन पाटीलकडे गतीने हाताळणारे बॉल आहेत. त्याच्यानंतर लेंथ बॉल चेतन पाटील यूज करत असतो. आणि त्यानंतर आपण बघितलं तर फास्ट अँड फ्युरन्स बॉलिंग करण्यासाठी चेतन पाटीलची ओळख आहे. ती ओळख त्याच्यावरती खऱ्या अर्थाने जरूर दाखवली होती. जिथे हर्षद तरे होते त्याच्या बॅटमधून सुंदर सुरुवात झाली. 3 मोठे फटके आलात आणि क्रमांक 3 वरती आता गेलाय अमोल. 18 धावा प्रेशर वाढलाय. एक विकेट जरूर आली आहे. अवध विकेटने सुरुवात झाली हर्षद तरेची आणि आता सुरुवात पहा अमोलची. मागच्या मॅच मधला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आणि तो कॉन्फिडंट आता वाढला असेल. कॉन्फिडंट या फटका 21 सेंटीमीटर. अमोल हल्ला नाही. बॉल चालला लॉंग ऑन बॉन्ड लाईनच्या बाहेर. या षटकामधला हा 4था षटकार अगेन्स्ट चेतन पाटीलच्या. धावसंख्या 24. मागच्या मॅच मधला संघर्ष मित्रांनो तुम्ही बघितला. शेवटपर्यंत दावडी संघाने श्वास रोखून धरला होता. परंतु आता या पहिल्या षटकामध्ये 4 षटकार, थोडासा प्रेशर, एक विकेट आणि आता शेवटचा बॉल या ठिकाणी फेकावा लागेल चेतन पाटीलला. धावा 24. गतीमध्ये परिवर्तन पहा. सुंदर फटका. टप्पा बघितला, वाट पाहिली, वाट लावली. स्वीपर कव्हरला बॉल चाललाय अगदी अनेक टप्प्यांवरती बॉर्डर लाईनच्या बाहेर. या षटकामध्ये अगदी 28 धावसंख्येचं नक्कीच षटक महागडं ठरवलं गेलं हर्षद तरेनं आणि अमोलनं. आणि या षटकाचा विचार केला गेला तर 4 षटकार आणि जर आपण पाहिला तर हा एक चौकार, या सगळ्यांचा समावेश केल्यानंतर 28 धावसंख्या पहिल्या षटकामध्ये या ठिकाणी प्राप्त झाल्यात. आजच्या दिवसामध्ये एक वेगळाच ढंगामध्ये आहे संघ चिंचपाडा. जरूर त्यांचे समर्थक पाहत असेल टेनक्रिकच्या वाहिनीवरती त्यांची फलंदाजी, त्यांची कामगिरी ही उल्लेखनीय, त्यांनाही डोळ्यासमोर दिसत असेल. गावदेवी बावेचा आशीर्वाद घेऊन दाखवलेले ते स्वप्न आज पहिल्या मॅचपासून ना अगदी चिंचपाडा बघितली तर अगदी वेगळ्या ढंगामध्ये आहे. कारण मागच्या मॅचमध्ये दावडी संघाला परास्त केलं. दुसऱ्या मॅचमध्ये आपण जर पाहिलं गेलं तर वसार बी संघाला परास्त करून तिसऱ्या मॅचमध्ये खेळण्याचं स्वप्न आज त्यांचं टीम निशांत 11 मांगरूळ समोर आहे. परंतु समोर नक्कीच टीम कोण आहे तर या क्रीडांगणावरती सातत्याने सराव करणारी, मग त्याच्या समोर त्यांचा स्ट्रायकर बॉलर आहे, त्याच्यावरती अटॅक केला गेला चेतन पाटीलवरती आणि त्याचा अगेन्स्ट 4 षटकार, 1 चौकार आणि टीमची धावसंख्या 28 या आकड्यावरती. सध्या तरी आवाज थांबलाय. मैदानाच्या चारी बाजूला तुम्हाला मांगरूळचे प्रेक्षक पाहायला मिळतील. चेतन पाटीलची पहिल्या ओव्हरची जी कामगिरी आहे ती कामगिरी आता थोडीशी कमकुवत ठरली. मग तिला आता स्ट्रॉंग बनवण्यासाठी नो डाऊट मोनिशचा वापर केला गेलाय. पहिलाच बॉल ताकदीचा वापर केला गेलाय. बॉलमध्ये फिल्डर वळतात, विकेट मिळू शकते दुसरी आणि विकेट मिळाली आहे. मोनिशला सफलता. पहिल्या षटकामध्ये 28 आणि पहिल्याच बॉलवरती मोठी विकेट मैदानाच्या बाहेर जाईल. शेखर ज्याने पहिला चेंडू फेस केला आणि आता मैदानाच्या आतमध्ये जावं लागेल अर्जुन किंवा अक्षयला. 2 आपण असे सलामीवीर अजूनही मैदानाच्या आतमध्ये बघत आहोत जे संघर्ष नक्कीच त्याने केला. शेखर नुकताच बाद झालाय. जरूर आपण आता पाहाल अर्जुनला मैदानाच्या आतमध्ये, त्याच्यानंतर अक्षय जाऊ शकतो. मोनिशी आपण बघितलं गेलं तर मधल्या फळीमध्ये चांगली बॅटिंग करतो. त्या अनुमानाने आपण सध्या तरी जी परिस्थिती बघितली ना तर परिस्थिती चेंज झाली होती आणि त्या परिस्थितीला आता पुन्हा रिटर्न यू टर्न मारून आपल्या खात्यामध्ये ओढलेलं आहे ते म्हणजे संगम मांगरूळनं. वरिष्ठ नागरिक मांगरूळ गावचे या ठिकाणी उपस्थित राहतात, त्यांचंही करूया आपण मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. या वेळेप्रसंगी सेमीफायनलच्या मॅचमध्ये ते या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचं करूया
मनपूर्वक सहर्ष स्वागत. क्रमांक 4 वरती अर्जुन गेलाय. मोनिसा बॉल खुलवट टप्प्याचा गॅपमध्ये खेळतात. चेतन पाटील त्या ठिकाणी पायाच्या साहाय्याने अडवण्याचा प्रयत्न, परंतु माहिती आहे चेतनला आधीच कळालं होतं की बॉल ज्या गतीने आलाय जरूर आपल्याकडे जास्त वेळ नाहीये. पावलांचा वेग वाढवला, वाकला नाही, कारण त्यालाही माहिती आहे वाकला तर हाताच्या खालून बॉल कधीही जाऊ शकतो. त्याच्यामुळे पायाच्या साहाय्याने अडवण्याचा प्रयत्न झाला अपुरा. या बॉलवरती मिळतात धावा 4. टीमची धावसंख्या 32 या आकडावरती. 2 षटकामध्येच जो टार्गेट राहिला ना तो 4 ओव्हरच्या अंदाजाने टार्गेट आता सध्या मोठा होत चाललाय. फुलटॉस बॉल समोर खेळतात, कोणत्याही प्रकारची संधी नाहीये. अर्जुनच्या बाटमधला स्ट्रोक देऊन जाईल धावा 6. असं वाटलं की दुसऱ्या षटकामध्ये धावा थांबतील, परंतु धावा अगदी जशी एखादी नदी ओसांडून वाहते ना तशा प्रकारे आता धावसंख्येचा जो पूर आहे तो आता ओसांडून व्हायला लागलाय. डगआउटमध्ये सुद्धा टाळ्या वाजतात. सुरुवात केली अमोलने षटकाराने, सुरुवात केली हर्षदने षटकाराने, आता अर्जुनने चौकाराने षटकाराने, त्याच्यानंतर त्याच्या बॅटमधनं षटकार आलाय. टीमची धावसंख्या 32 वरनं पुढे जातीये. धावसंख्या पोहोचते 38. यावेळेला उचलला गेलाय. मिस टायमिंग शॉट जरूर आहे, पंचांना थोडंसं बाजू व्हावं लागलं. त्या ठिकाणी आहेत नितेश. जरूर दावडी संघ हरला तरी या स्पर्धेला ते पुढे नेण्यासाठी ॲज अ अंपायरच्या भूमिकेमध्ये त्यांचंही कौतुक आपण करू. कारण भरपूर सारे संघ तुम्ही असे बघता की मैदानाच्या आतमध्ये त्यांचा पराजय झाला ना की ते घरचा रस्ता पकडतात, परंतु आपण दावडी संघाचा जो प्रतिनिधी आहे नितेश त्याचंही आपण मनपूर्वक स्वागत करूयात, कारण या मॅचमध्ये ते स्क्वेअर लेगची अंपायरिंगची भूमिका बजावतात. यावेळेला व्हेरिएशन नव्हे तर हा टर्न होता मोनिशचा, कारण डावकुरे आताचा बॉलर म्हटलं गेलं तर पडल्यानंतर थोडासा बॉल बॉडीवरती आला अमोलच्या. या षटकामधला चेंडू होता 5वा. टीमची धावसंख्या झाली 39. आपण असं म्हणत असतो की 4 षटकामध्ये निदान 40 पेक्षा जास्त धावसंख्या टार्गेटसाठी समोरच्या टीमला आपण देत असतो, परंतु त्याच दरम्यान आपण जर पाहिले गेले तर संचित त्यांच्याकडे बॉलर आहे. नो डाऊट प्रथम गवळी सुद्धा खूप चांगली बॉलिंग करत असतो आणि अमोल सारखं अस्त्र त्यांच्यामध्ये आहे. शॉर्ट बॉल होता, सहजरित्या खेळतात आणि या फटक्याची गरज नव्हती. बॉल अगदी समोर आला, पडल्यानंतर बॉडीवरती आल्या कारणाने बॅटचा चेहरा शेवटच्या क्षणाला क्लोज केला. मनोज हातामध्ये झेल. 2 षटकांचा खेळ संपला. 39 आकड्यावरती गडी बाद झाले 3. जिथे खेळते गावदेवी चिंचपाडा. बारा चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात. या 12 चेंडूंमध्ये धावा खर्च झाल्यात, त्या म्हणजेच 39. आता षटक चालू होईल मनोजचं. त्याच्यानंतरचं षटक जर आपण पाहिलं गेलं तर फास्ट अँड फ्युरन्स ज्याने बॉलिंग केली सूरज, त्याचं शेवटचं षटक तुम्ही मित्रांनो पाहाल. त्याच्याही जर्सीवरती 45 आहे. हिटमॅन रोहित शर्माची तुम्हाला लगेचच आठवण होते, परंतु आता इथे 12 चेंडूमध्ये किती बनतील. मनोजवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. अर्जुनचा हा बॉल बॅकऑफ स्क्वेअर लेगला खेळतात. सिंगल झाली कंप्लीट. अक्षय त्या ठिकाणी लगेचच कॉल देतात अर्जुनला की या 2 धावसंख्या थोड्याशा हलगर्जीपणाने होऊ शकतात. 2 धावा पूर्ण झाल्या. मैदानाच्या आतमध्ये आता चेंजेस थोडे पाहायला मिळतील. डीपमध्ये 5 फिल्डर, स्वीपर कव्हरला फिल्डर आहे, लॉंग ऑफला, लॉंग ऑनला, मिड विकेटला आणि स्क्वेअर लेगला जो फिल्डर होता त्याला आता चेंज केलं जातंय आणि त्याला आणलं जातंय. ते म्हणजेच शॉर्ट कव्हर किंवा शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला त्याला कदाचित मनोज लावू शकतो. शॉर्ट कव्हरला नक्कीच तुम्हाला तो फिल्डर आता पाहायला मिळतोय. धावसंख्या बनल्या गेल्यात 41. अर्जुनचा हा बॉल एज होती, बॉल मागे चाललाय. सूरज आहेत त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत या ठिकाणी मिळते सिंगल. आता स्ट्राईक मिळेल अक्षयला, जो अक्षय गेला क्रमांक 5 वरती. सध्या 3 गड्यांच्या मोबदल्यात आपण धावसंख्या पाहिली ना तर भरपूर चांगली आहे. स्थिती चांगली सध्या तुम्हाला पाहायला मिळते टीम गावदेवी चिंचपाड्याची. हा सामना जर जिंकला ना तर खऱ्या अर्थाने निष्ठेचा श्वास सोडतील, तो म्हणजे संघ चिंचपाडा. परंतु एका बाजूने लढाऊ वृत्ती असलेला मांगरूळ संघ तोही हतबल होणारा संघ नाहीये. फुल टॉस बॉल समोर खेळतात. फिल्डर चेंज केला गेला आणि ॲक्युरेटली त्याच्याच हातामध्ये ही झेल तुम्हाला पाहायला मिळाली. जरूर त्याची मिसफिल्ड तुम्हाला डीपमध्ये बॅकऑफ स्क्वेअर लेगला पाहायला मिळाली, परंतु शॉर्ट कव्हरला त्याला लावलं गेलं. मनोजची ही चांगली संकल्पना पाहायला मिळाली. मनोजने त्याला शॉर्ट कव्हरला लावलं गेलं आणि त्याच फिल्डरच्या हातामध्ये ही झेल तुम्हाला पाहायला मिळाली. विकेटचं पतन अक्षय पडतील. मैदानाच्या बाहेर लागणारा झटका 4था. 42 आकड्यावरती संघ गावदेवी चिंचपाड्याला. निदान
आपण 50च्या पुढे हे धावफलक पाहू शकतो, कारण आतापर्यंत बॉल फेकून झाल्यात या षटकामधले 3, अजूनही फर्स्ट इनिंगमधले 9 चेंडू बाकी आहेत. त्याच्यामुळे संचितला आता मैदानाच्या आतमध्ये पाठवलं गेलं. माहीत आहे संचितला की जरी आपल्या माध्यमातून बॅटिंग झाली नाही तरी सेकंड इनिंगमध्ये आपल्याला करायचे बॉलिंग, परंतु आता बॅटिंगचे स्वप्न गाठून तुम्हाला संचित पाहायला मिळतोय. दिनेशजी म्हात्रे यांनी पुरस्कृत केलेली टी शर्ट, त्याच्या खाली संचित म्हात्रे नावसुद्धा तुम्ही बघू शकता. टी शर्ट प्रत्येक टीमकडे ना खऱ्या अर्थाने 12 खेळाडूंना असतात, परंतु मित्रांनो ही टी शर्ट कमवण्यासाठी ते श्रेय करावं लागतं आणि खूप भाग्य लागतं की आपण गावासाठी क्रिकेट खेळतोय. त्याच्यामुळे हे 11 खेळाडू आपले नशीब आजमावताना तुम्हाला खेळपट्टीवरती पाहायला मिळतील. संचितसाठी हा बॉल पुढे आले, कदाचित बॉल मिस झाला नसता तर ही धाव मिळाली नसती, कारण या स्पर्धेमध्ये हे नियम आहेत की जर विकेट किपरच्या हातामध्ये बॉल असला तर तुम्ही स्ट्राईक रोटेशन करू शकत नाही. त्याच्यामुळे हा बॉल हातामधनं निसटला राकेश पाटीलच्या. धावा मिळतात 43. आता एखादी विकेट ना स्पेशली अर्जुनची खूप इम्पॅक्ट पडेल या मॅचमध्ये, ती विकेट हवी आहे मनोजला. चर्चा चालू होती की विकेट हवी आणि विकेट मिळाली आहे. अर्जुनची महत्त्वाची विकेट आपण अगदी बघितलं तर मधल्या स्टिकवरती होते आणि ती चर्चा चालू होती की मनोजला अर्जुनची विकेट हवी आहे आणि ती विकेट केली गेली कॅरी मनोजच्या खात्यामध्ये. ही विकेट नंबर 2. याच्या अगोदर अक्षय, त्याच्यानंतर आता संचित होतोय बाद, माफ करा अर्जुन होतोय बाद आणि लागणारा हा झटका 5वा टीम गावदेवी चिंचपाडा क्रिकेट संघाला. सुंदर चेंडू होता. याच्यानंतर सूरजचं षटक असणार, त्याची गती तुम्हाला चाखावी लागेल. शेवटचा बॉल या षटकामधला टीमची धावसंख्या पाहायला मिळते 43. 43. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलाय, जे भागीत होतं तेच झालं. सूरज याचा स्कोर आहे तेही सांगत होते की खेळाडू कक्षामधून आवाज गेला की 6 चेंडूमध्ये 10 तरी बनल्या पाहिजेत. म्हणजे त्यांच्या मनामध्ये होतं की हे षटक थोडंसं सेफ जावं. सेफ हे षटक राहिलं. त्याच्या अगोदरच्या षटकामध्ये आले 11, पहिल्या षटकामध्ये 28. माफक जरूर चेतन पाटील ठरला, परंतु त्याला अगदी सोपं करण्याचं काम मनोजनं केलं. आणि आता नो डाऊट मैदानाच्या आतमध्ये फास्ट अँड फ्युरन्स जो गतीवरती असतो स्वार, नाव सूरज गाव मांगरूळचा होतकरू खेळाडू मैदानाच्या आतमध्ये 4थ्या ओव्हरसाठी जाईल. शेवटचं षटक सूरजच्या हातामध्ये आणि सूरजसाठी सुवर्ण संधी. SP ग्रुपचे सर्व साईजी पाटील यांच्याकडनं लागोपाठच्या 3 विकेटसाठी 3000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिले जाईल. विनंती करेन साई पाटील यांना की या व्यासपीठावरती विराजमान व्हा. तुमचं सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत. शेवटचे 6 बॉल. पहिला चेंडू खेळतायत, गॅप मोठी आहे, टप्पा पडल्यानंतर फिल्डरने अडवण्याचा प्रयत्न, परंतु बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर. जिथे मनोज होते त्याचा डोक्यावरून चेंडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरून डीप एक्स्ट्रा कव्हरला एका टप्प्यावरती बॉल बाउंडरलांच्या बाहेर. चौकाराने टीमची धावसंख्या 47. 47 या आकडावरती धावफलक पोहोचले गेले. फटाके लावण्यासाठी जरूर आमची मॅनेजमेंट कमिटी सज्ज राहील, कारण एकाच व्यक्तीसाठी आमचा हा व्यासपीठ सातत्याने आम्ही व्याकुळ ठेवत असतो. ते व्याकुळ कशासाठी तर मलंगट क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय महेशदादा गायकवाड यांची खऱ्या अर्थाने या ठिकाणी उपस्थिती लाभलेली आहे. त्यांना विनंती करेन की या व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत आपण करू. या बॉलवरती काय घडलं हे आम्ही तुमच्यापर्यंत जरूर पोहोचू. रतन मानेरकर यांचा इशारा की बायच्या स्वरूपात या ठिकाणी मिळते सिंगलने टीमची धावसंख्या आता पोहोचली जाते, ती म्हणजेच 48 या आकड्यावरती. 48 ऑन स्कोर कार्ड. 48 धावसंख्या तुम्हाला टीमच्या टोटलमध्ये पाहायला मिळतात. बहुत यार ओव्हर द विकेटने कट केलाय, परंतु फिल्डर आहे डीपमध्ये पॉईंटला. नक्कीच खूपच वेगाने फिल्डर येतात, परंतु शॉटमधल्या पॉईंटच्या खेळाडूने बॉलला अडवण्यात पसंती दिली गेली. या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळतात धावा 2. या 2 धावसंख्येने टीमची टोटल जर आपण पाहिली गेली तर आता पुढे सरकत असताना 50 धावसंख्या या झालेल्या आहेत. हाफ सेंचुरी या ठिकाणी कंप्लीट केलेली आहेत, कारण ज्या अर्थाने आपण चांगला खेळला 14 धावसंख्येवरती अर्जुन, त्यानंतर 18चं योगदान राहिलं हर्षद तरेचं, त्यानंतर आपण चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. शॉर्ट बॉल होता, मागे सहजरित्या खेळतात. लॉंग स्टॉपला टप्पा पडल्यानंतर आउटफील्ड भरपूर फास्ट आहे. अडवण्याचा जरूर प्रयत्न आमच्या लाडक्या प्रेक्षकांचा, परंतु त्यांनाही हुरकावणी देऊन बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि हा चौकार आपण जर बघितला गेला तर येत असताना वेलकम ज्यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे, सन्माननीय समाजसेवक आणि थोर उद्योजक राजेशजी पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सो आपण त्यांचं
शाब्दिक सुमनाने मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करूयात. काल त्यांचे सुपुत्र भारतीय जनता पार्टीमधून ज्यांना युवा मोर्चा अध्यक्ष म्हणून ज्यांची निवड झाली त्यांचे सुपुत्र या व्यासपीठावरती उपस्थित होते. यावेळेला फुल टॉस बॉल आणि त्याच्यावरती फुल टोल वसूल. सुंदर फटका, फुल टॉस बॉल आणि त्याला पाठवलं गेलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा पार. हा षटकार जरूर आला आणि या षटकाराने टीमची धावसंख्या आता 60 या आकड्यावरती. अजूनही शेवटचा बॉल. अमोलने खेळाडू कक्षामधून आवाज दिला की निदान 6 चेंडूमध्ये 10 तरी आल्या पाहिजेत, परंतु या 6 चेंडूमध्ये सध्या तरी तुम्ही धावा जर बघितला गेला तर 17 आलेल्या आहेत. म्हणजेच प्रेडिक्शन होतं, त्या प्रेडिक्शन पासून जास्त धावसंख्या या स्कोअरबोर्डवरती लावल्या गेल्यात. साहेबांचं आगमन झालं. माहिती आहे त्यांच्याच गावातला संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, सो त्यांनाही शुभेच्छा देण्यासाठी या व्यासपीठावरती त्यांचंही स्वागत. शेवटचा बॉल आणि त्या शेवटच्या बॉलवरती सुद्धा मोहर. ही म्हणजे षटकाराची सुंदर फटका आणि सुंदर फटक्याने ही इनिंग संपली. पहिली 66 धावसंख्या बनल्या गेल्यात आणि 67 धावसंख्येचं 4 ओव्हरमध्ये हे माफक आव्हान आता इथनं सर करावं लागेल. सोपं नसणार आहे. सुरुवातीला राकेश पाटील, त्यानंतर आपण जर पाहिलं गेलं तर त्यांच्या समोर गेलेला सलामीला फलंदाज टिकला पाहिजे. चेतन पाटीलची बॅटिंग आता चालणं खूपच गरजेचं असेल. मध्ये आपण आक्रमण जर बघितलं गेलं तर हे चालू ठेवावं लागेल, कारण 67 धावसंख्येचं टार्गेट आणि जर सरासरी आपण तुमच्यापर्यंत पोहोचवायची झाली ना तर आता प्रत्येक षटकामागे बनवायचे धावा 16.75, म्हणजे जवळजवळ 17च्या सरासरीने या धावा बनवाव्या लागतील. आता अक्षय पाटील आमच्याशी जॉईन झालेत. अक्षय, काय वाटतं या स्पर्धेमध्ये संघ मांगरूळ गावच्याच क्रीडांगणावरती खेळतोय, 16च्या सरासरीने या धावा बनवायच्या आहेत. सध्या तरी आपण असं विचार करू शकतो की हा होम ग्राउंड आहे, परंतु जसं आपण असं म्हणत असतो की ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन हरवणं तेवढंच कठीण, जर आपण न्यूझीलंडमध्ये जाऊन हरवणं तसं तेवढं कठीण, तसं मांगरूळमध्ये जाऊन हरवणं तेवढंच कठीण असेल. परंतु आता पाहूया या कठीण गोष्टी किती सोप्या होतील. मी आधीच म्हटलं होतं की ही मॅच, हा सामना लवकर सुटणारा नाहीये. सो आपण 67 धावसंख्येचं टार्गेट जे राहील त्या टार्गेटकडे नक्कीच आपण वाटचाल करणार आहोत आणि त्या वाटचालीसाठी 4 षटकांसाठी मी सदुसष्ट धावसंख्येचं टार्गेट. रणधुरंदर जोडी मैदानाच्या आतमध्ये चालली आहे. सुनील आणि राकेश सातत्याने संघ मांगरूळला सांभाळत असताना आता एक मोठी जिम्मेदारी त्यांच्यावरती आता पडली आहे. जसा घर सांभाळत असताना एखाद्या परिवाराला आपण पुढे नेत असताना जशी जिम्मेदारी आपल्या खांद्यांवरती असते ना, तशी आता जिम्मेदारी पडली आहे. कारण आपण एक जिम्मेदारी जरूर गाव मांगरूळमधून बघितली. किसनजी कतोरे यांच्या खांद्याला खांदा लावून राजेशजी पाटील हे नेहमी कार्य करत असतात आणि त्या कार्यकुशलतेवरती खऱ्या अर्थाने किसनजी कतोरे साहेबांचे अगदी जवळचे त्यांचे नाते. म्हणूनच आपल्या मुलाला भारतीय जनता पार्टीमधून युवा मोर्चा अध्यक्ष बनताना त्यांनीही बघितलं. कोणत्याही बापाला असंच वाटेल की आपल्या मुलाची गाथा आपल्या पावलांवरती पाऊल टाकून समाजाच्या हितासाठी आणि समाजाचं जे हित आहे ते हित पाहण्यासाठी आपलं मूलमंत्र समाजसेवेचं हे राहावं. त्यासाठी नक्कीच दादाही नेहमी कार्यरत या गावासाठी असतात. स्पर्धा कोणतीही असो, कार्यक्रम कोणताही असो, दादांची उपस्थिती अनिवार्य असते आणि त्यांची आज संध्याकाळच्या या सुंदर वातावरणामध्ये दादांची उपस्थिती व्यासपीठाला लाभली आहे. सो करूया त्यांचंही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. सेमीफायनल सेकंड, दुसरी सेमीफायनल मित्रांनो अनुभवत आहात. कालच्या दिवसामध्ये पागड्याचा पाडा आणि आशिले यांच्यामध्ये फर्स्ट सेमीफायनल तुम्ही बघितली, त्यामधनं उत्तीर्ण झाला आशिले संघ. तोही पाहत असेल की आता या 67 धावसंख्या डिफेंड जरी झाल्या, चेस जरी झाल्या, तरी आपल्या समोर एक मोठं आव्हान असणार आहे. एका बाजूला डिफेंडेबल चॅम्पियन म्हणजेच मांगरूळ यांच्याकडे बघितलं जातं, दुसऱ्या बाजूला अटॅकर चॅम्पियन टीम चिंचपाडाकडे बघितलं जातं आणि आता या दोन्ही बाजू आता त्या दोन्ही बाजूंचा अभ्यास आपण करूयात. राकेश आणि सुनील जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये संचित म्हात्रे. पहिलाच बॉल फुल टॉस आणि फुल टॉस वरती फुल टोल वसूल. सुरुवात धमाकेदार या ठिकाणी केली आणि आगाज केलाय राकेश पाटीलने की हा हमें भी है दम. काय छोटे प्रेक्षक या ठिकाणी जल्लोष करतात. गावामध्ये क्रिकेटचा खेळ सुरू आहे.
गावामध्ये वार्षिक सप्ताह चालू आहे, तर ही मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटचा खेळ पाहण्यासाठी हे छोटे प्रेक्षक, या लाडक्या प्रेक्षकांनी या ठिकाणी गर्दी केलेली आहे. असं म्हणतात की क्रिकेटमध्ये जो असतो दर्दी तोच करतो गर्दी, आणि त्या छोट्या प्रेक्षकांनी या ठिकाणी गर्दी केलेली आहे, त्यांचंही करूया आपण सहर्ष स्वागत. दुसरा चेंडू समोर खेळतात व्ही शेप मध्ये, आता फटके यायला सुरुवात झाली आहे. डीप मध्ये लॉंग ऑफला बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 2 बॉलवरती 2 मोठे फटकार, तब्बल 10 धावा या 2 बॉलमध्ये बनवल्या गेल्यात, त्या म्हणजेच राकेश पाटील आणि टीम मांगरुळनं. प्रत्येक षटकामागे तब्बल 17च्या सरासरीने आपल्याला पुढे पोहोचायचंय. त्यासाठी आपल्याला भरपूर संघर्ष करावा लागेल, आणि संघर्ष हा क्रिकेटच्या परिपटलावरचा खऱ्या अर्थाने मूल मंत्र आहे. कारण 2.5 शब्दांचं भाग्य, 3 शब्दांचं नशीब, 3.5 शब्दांचं आयुष्य बदलण्यासाठी 4 शब्दांची आपल्याला मेहनत करावी लागते, आणि ती मेहनत आता एका बाजूने राकेश पाटीलने सुरू केली आहे. धावा 10. हाही बॉल बॅटवरती आलाय, स्लॉट मध्ये बॉल त्याला पाठवलाय, प्लॉट मध्ये लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा तडाखा राकेश पाटीलचा प्रहार, षटकार नंबर 2. 17च्या सरासरीने धावा बनवायचे आहेत, परंतु आता राकेश पाटील नावाचा खतरा मैदानाच्या आतमध्ये आहे. त्याची विकेट आली तर कदाचित थोडासा श्वास रोखून धरलाय, चिंचपाडा सोडेल. जल्लोष होता चिंचपाडाचा फर्स्ट इनिंग मध्ये जेव्हा षटकार चौकार येत होते, परंतु आता त्याला सडेतोड उत्तर मिळतंय. यावेळेला अजून एक दोन्ही फटके जर आपण पाहिले गेले तर अगदी पहिला षटकार ज्या दिशेने आला तिथे तिसऱ्या बॉलवरती षटकार आला, दुसऱ्या बॉलवरती चौकार ज्या दिशेने आला तिथे चौथ्या बॉलवरती चौकार आला. म्हणजे हे करेक्शन तुम्ही पहा. क्रिकेट खेळत असताना तुम्हाला आम्ही सतत सांगत असतो की शांत दिमागाने क्रिकेट खेळणं ही चांगल्या खेळाडूची लक्षणे असतात, आणि शांत दिमागाने संत पद्धतीने आता राकेश पाटील तेच सांगतोय की विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही, आणि शांत बसायला मांगरुळकर आम्ही काही संत नाही. 2 मोठे फटके, त्याचा नंतर आपण बघितला जल्लोष छोट्या प्रेक्षकांचा, आणि त्यानंतर सुद्धा आपल्याला तोच जल्लोष आणि तोच उत्साह पाहायला मिळतो या 4 मोठ्या फटक्याने. टीमची धावसंख्या 20, लक्ष्यामध्ये 67चं. लो फुल टॉस अटेम्प्ट केला गेला, आणि अजून एक मोठा फटका. काय फटके बाजू सुरू आहे, सडेतोड उत्तर, जशा तसं प्रत्युत्तर, टीट फोर टॅट. थांबायचं नाव घेत नाहीये, जणू काय राकेश पाटीलने गाडी त्याची चालू केली आहे, आणि टॉप गिअर मध्ये तो गाडी चालवतोय, तो म्हणजेच 200च्या स्पीडनं. कारण स्ट्रायकिंग रेट त्याचा तोच. टीमची धावसंख्या 24 वरती पोहोचली गेली आहे. प्रत्येक षटकामागे बनवायच्या धावा 17. याही बॉलवरती कदाचित मोठा फटका येऊ शकला असता, परंतु आता अपील झाली, आणि अपीलने खऱ्या अर्थाने काही फरक पडला नाही. षटक संपलं, ते म्हणजेच पहिल्या षटकामध्ये टीमची धावसंख्या पाहायला मिळते 24, आणि या 24ने भरपूर सारा फरक पडणार आहे. मित्रांनो, या महाराष्ट्रामध्ये आपण वावरत आहोत, या महाराष्ट्रामध्ये ताटमानेने जगत आहोत. अवघड आहे म्हणून सोडून दिलं असतं तर हिंदवी स्वराज्य स्थापन झालं नसतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक साऱ्या संघर्षातून अनेक सारे मावळे घडवले. मग ते मावळे कोण होते तर पावनखिंडीमध्ये शत्रूंशी एकटा लढणारा बाजीप्रभू देशपांडे मित्रांनो या महाराष्ट्राने बघितलाय. हात तुटताना सुद्धा सैन्यांशी लढणारा आणि गनीम फतेह करणारा नक्कीच आपण वीर तानाजी मालुसरे या महाराष्ट्राने बघितलाय. वाघाला जिवंत पाडणारा शिवपुत्र संभाजी महाराज आपण बघितलाय. आणि या सगळ्यांना एकत्रित करून स्वराज्याच्या दिंडीमध्ये अगदी भगवा फडकवणारा या महाराष्ट्राने छत्रपती शिवाजी महाराज बघितलाय. त्याच्यामुळे अवघड असं काहीच नसतं. तुमच्या मनामध्ये आलं तर तुम्ही चाळणीमधून सुद्धा पाणी नेऊ शकता, परंतु त्या पाण्याचा बर्फ होईपर्यंत तुम्हाला संयम ठेवावा लागतो. मनुष्य षटक आता अटॅक केला गेलाय तो म्हणजेच फलंदाज सुनीलने सुद्धा षटकाराने स्वागत केली. आणि भरपूर वर्षापूर्वी आलेला खऱ्या अर्थाने सलमान खानचा आता एक मला मूवी आठवला, त्याच्यामध्ये एक डायलॉग होता की स्वॅग से करेंगे स्वागत. स्वागत केलाय षटकाराने. दोन्ही खेळाडूंची सुरुवात ही मोठ्या फटक्याने झाली आहे. आता विचार पडला असेल संघ चिंचपाडा बॉलर ज्या बॉलरला आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार उचलताना बघितलं त्या बॉलरवरती अटॅक केला जातोय. 67चं टार्गेट असताना आपण सध्या धावसंख्या टीमच्या टोटलमध्ये बघत आहोत ती म्हणजे 30. आता येणारे जे समीकरण राहिले ते म्हणजे 37 धावसंख्येचं समीकरण या ठिकाणी उरलं गेलंय. ते म्हणजेच 17 बॉल आणि 37 धावसंख्येचं टार्गेट. सुरुवात केली आहे सुनीलनं षटकाराने. धावा बनल्या गेल्या 30. पुढे आले लेक्शमचा हलकासा बाहेर चेंडू. फिल्डर त्या ठिकाणी आहेत. क्रीडांगणाची भौगोलिक परिस्थिती बघितली तर थोडासा थांबला गेला, कारण या क्रीडांगणावरती जेव्हा क्रिकेट सुरू नसतो तेव्हा काहीशे दुचाकी वाहन या ठिकाणाहून जात असतात. त्यालाच बॉल खऱ्या अर्थाने अडून हा बॉल थोडासा क्रीजमध्ये आला. धावसंख्या 32 अजून या मॅचमध्ये बनवायच्या धावा
विचार केला गेला तर 35 बॉल शिल्लक, 16 बॉल 35 हे समीकरण जरूर आता थोडंसं सोपं होत चाललंय टीम मांगरूळच्या बाजूने. दोन्ही बाजूने अटॅक सुरू आहे. बनवायच्यात अजूनही 35, 16 बॉल शिल्लक आणि मोनिशकडे ती क्षमता आहे, एखादा विकेट तो घेऊ शकतो. थोडेसे पुढे आले, लिडिंग एज आहे, बॉल मध्ये फिल्डर बॉल त्या ठिकाणी आले आणि कॅच झाली या ठिकाणी ड्रॉप. आणि काय घडलं मैदानाच्या आतमध्ये, घडलं तरी काय, काही गरज होती का या बॉलवरती जाण्याची? आता प्रश्नचिन्ह पडेल. जो मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटचा खेळ आपला कमकुवत ठरवलाय, त्या कमकुवत खेळाला आता आपण अजून कमकुवत बनवतोय. या सिच्युएशनला ही जेल ड्रॉप होणं म्हटलं गेलं तर एक मोठं तुमच्या समोर अडसर निर्माण होणं आहे. कारण सुरुवातीला आपण सगळ्या गोष्टी बघितल्या अगेन्स्ट चिंचपाडाच्या, आता त्याच गोष्टी आता उलट फेरीने त्यांच्याच अगेन्स्ट आता यायला लागल्यात. समोर सुनील, मोनिश तयार. या वेळेला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, समोर ब्लॅक स्क्रीन समोर टप्पा घेतला बॉलने आणि बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुंदर सुरुवात. तशीच आत्ताही या ठिकाणी मिडल ऑर्डर मध्ये करत असताना ज्या मधल्या भागामध्ये जो प्रसंग घडला होता त्या प्रसंगाला आता आपल्या बाजूने झुकवणारा हा फटका चौकार सुनीलच्या बॅटमधून, आणि या सुनीलच्या चौकाने टीमची धावसंख्या 37 या 38 या आकड्यावरती. 67चा टार्गेट 38 बनल्या गेल्यात, अजूनही बनवायचे 29 बॉल. जर आपण बघितले तर अजून शिल्लक आहेत, ते म्हणजेच 14 धावा झाल्यात, 38 अजूनही 2 बॉल शिल्लक. हे एखादा बॉलवरती विकेट किंवा एखादा डॉट बॉल आला ना तर या मॅच मध्ये थोडासा का होईना परंतु शिरका राहील टीम चिंचपाडाचा. उचलला गेलाय, डॉट बॉल येईल का विकेट येईल याच्यावरती पाहावं लागेल. फिल्डर घरंगळत फिरतात त्या ठिकाणी. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये कॅच ड्रॉप, सेकंड अटेम्प्ट कॅच ड्रॉप. हे घडतंय काय मैदानाच्या आतमध्ये तेच कळायला पर्याय नाहीये. कारण बॉल हवेमध्ये होता, हवेमध्ये असताना जसा भवरा गिरकी घालतो ना तशा प्रकारे बॅट्समनने गिरकी घातली. हर्षद त्या ठिकाणी होते, त्याच्याकडनं कॅच ड्रॉप होणं म्हटलं गेलं तर एक मोठं आव्हान समोर जाणं आहे. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये सिच्युएशन जी होती ना ती सिच्युएशन आता थोडीशी कंट्रोल झाली होती, परंतु या शेवटच्या बॉलवरती खूप काही घडलं. अजून 27 गरज, बॉल शिल्लक 11. कुलवा टप्पाचा बॉल पायातून उचलला गेला, समोर फिल्डर टप्पा घेतलाय, बॉलला अडवला गेलाय, एक सिंगल जरूर मिळेल. ती सुनीलकडे आता स्ट्राईक नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. 12 चेंडूंचा खेळ अजूनही उर्वरित बाकी आहेत. कोणालाही वाटलंही नव्हतं की 67 धावसंख्येचा टार्गेट त्यामध्ये दडपणामध्ये होता संघ मांगरूळ, परंतु त्यानंतर काय फ्लाइंग स्टॅट निर्माण केली आहे. 12 चेंडूंचा अजूनही खेळ उर्वरित आहे. धावा बनवायचे 26, म्हणजे आता जो 17चा रिक्वायर्ड रन रेट होता ना तो आता आलाय तो 13 वरती. क्षणात काहीही घडू शकतं. आपण बघितलं की प्रतापगडाच्या पायथ्याशी खान आला होता. छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी कमजोर समजलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी मिठी मारली आणि त्यांच्याशी खऱ्या त्याने फितुरी केली. परंतु तेव्हाच छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कमरेतला वाघ नख्यांचा लगेच वापर केला, मारा केला आणि त्याचा कोथलाही बाहेर काढला होता. म्हणून प्रत्येक गोष्ट कठीण जरूर असते, परंतु तिला सोपं ठरवत असताना आपल्यामध्ये जिद्द आणि चिकाटी ही आपल्यामध्ये कायम असली पाहिजे. तीच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. जिद्द आणि चिकाटीने खेळला गेलेला हा खेळ नक्कीच तुम्हाला पाहायला मिळाला. आणि जे आमचे प्रेक्षक बाउंड्री लाईनच्या आतमध्ये बसल्यात त्यांना विनंती करेन की तुम्ही बाउंड्री लाईनच्या बाहेर बसा, जेणेकरून या संपूर्ण दिवसामध्ये आणि कालच्या दिवसामध्ये जो आपल्याला गालबोट या स्पर्धेला लागला नाही, सो आपण आत्ताही या स्पर्धेला कोणत्याही प्रकारचा गालबोट न लागावा त्याच्यासाठी आम्ही रिक्वेस्ट करतोय की बाउंड्री लाईनच्या तुम्ही बाहेर बसायचं. 12 चेंडूचा खेळ उर्वरित, टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते. आणि जो आमचा प्रेक्षक नितीन त्या ठिकाणी पडद्यावरती बसलाय, पडद्याच्या मागे बसा, कारण तिथे एखादा बॉल येईल, बॉल अडेल, मग तिथे कॉन्ट्रोवर्सी होईल. अशा प्रकारे आपल्याला काही या मैदानाच्या आतमध्ये घडताना बघायचं नाहीये. यस, थँक्यू. लगेच आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला. तुमचा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. प्रथम गवळीला आता लावलं गेलंय मोर्चावरती. मागच्या मॅचमध्ये सुद्धा तिसऱ्या षटकामध्ये प्रथम गवळीला तुम्ही बघितलं, 5 ओव्हरच्या मॅचमध्ये तुम्ही बघितलं ते म्हणजे शेवटच्या षटकामध्ये प्रथम गवळीला, परंतु आता त्याला लवकर आणलं गेलंय कारण तो एक चांगला खेळाडू आहे आणि त्याच्याकडनं आता अशा अपेक्षा असतील की प्रथमचं हे तिसरं षटक चांगलं जावं. समोर असतील सुनील, ज्याच्या बॅटमध्ये सुद्धा चांगले फटके तुम्ही बघितलात. 12 चेंडू 26 समीकरण. प्रथमचा पहिलाच बॉल. मी आधीच म्हटलं होतं की प्रथम एक असा बॉलर आहे निर्णय क्षणाला येतो, त्याला मॅच्युरिटी आहे, तो मॅच्युअर खेळाडू आहे, त्याच्या
अनेक साऱ्या बॉलवरती तुम्ही जर लक्ष केंद्रित केलं तर अगदी रॉंग ऑन वन कधी कधी टाकत असतो, कधी कधी त्याचा एक नॅचरली स्विंग तो टाकत असतो. तो स्विंग पाहायला मिळाला, सुनीलला बीट करून गेला आणि आता 11 चेंडू आणि 26 समीकरण उरलंय. अजून एक चांगला बॉल, परंतु प्रत्युत्तर पहा किती चांगला आहे. बॉल शॉर्ट होता, त्याला पुल केलं गेलं, पुल पॉवरफुल. आणि आता 10 चेंडू आणि गरज आहे 20 धावसंख्येची जिंकण्यासाठी टीम निशांत 11 जनमन क्रिकेट संघ मांगरुळला. फर्स्ट इनिंग अक्षय ज्याने बघितली असेल ना तर असंच वाटलं असेल की मांगरूळ संघ भरपूर मोठ्या फरकाने हरेल. परंतु आता जर ज्याने टेनक्रिक ही वाहिनी ओपन केली असेल आणि स्कोरबोर्ड तो बघत असेल ना तर मला तरी वाटतं 2 वेळा तरी तो डोळे चोळेल, कारण त्यालाही विश्वास पटणार नाही की एवढ्या जलद गतीने धावा या बनल्या तरी कशा. प्रथमचा हा बॉल पुन्हा एकदा स्लॉट मध्ये आणि त्याला पाठवलं गेलाय. काय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सुनील एका बाजूला, दुसऱ्या बाजूला राकेश पाटील. आणि नॉट आउट या धावसंख्या जर आपण बघितल्या ना तर नॉट आउट बनवल्या गेल्या 53. म्हणजेच आजच्या दिवसामध्ये नव्हे तर या विभागामध्ये जेवढ्या स्पर्धा झाल्या ना तेवढ्या स्पर्धेमधली सर्वोत्कृष्ट ही भागीदारी राहू शकते. 1982, 1999 या पद्धतीच्या तुम्ही मॅच मित्रांनो पहा. त्यावेळेला विनोद कांबळे आणि सचिन रमेश तेंडुलकर ज्यांच्या मोठमोठ्या तुम्ही भागीदारी बघायच्या ना तशा भागीदारी या ठिकाणी रचत चालल्यात. खिंडार पाडावा लागेल. 20 होत्या, आता 9 चेंडू बाकी आहेत. आता 9 चेंडूमध्ये बनवायचे 14. प्रेशर आता गावदेवी चिंचपाडावरती वाढलाय. एकही गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये सर झाला नाही व्यवस्थित, त्याच्यामुळे हा प्रेशर वाढलाय. अजून एक अनदर बिग हिट. काय घडतंय या मैदानाच्या आतमध्ये. अनबिलिव्हेबल क्रिकेट. क्रिकेटमध्ये काय घडू शकतं, काय बिघडू शकतं याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे मित्रांनो ही मॅच श्रद्धांजली चषक 2023चा हा थरार क्रिकेटचा सोहळा आनंदाचा. आणि या सोहळ्यामध्ये समाविष्ट असलेले आमचे सर्व पाहुणे त्यांचं सहर्ष स्वागत की ती मॅच हे अनुभवत आहात. काय सुंदर बॅटिंग. 14ची गरज होती. आता 8 धावसंख्येचं समीकरण उरलंय. बॉल जर आपण बघितलं गेलं तर आता बाकी आहेत 8 बॉल आणि 8चं समीकरण उरलंय. फुल टॉस बॉल समोर खेळतात. विकेट जरूर मिळेल. या निर्णायक क्षणाला थोडासा विचार करावा लागेल. आता 7 चेंडू 8चं समीकरण. परंतु मित्रांनो एकदा सुनीलची फलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या सुनीलसाठी व्हायला हव्यात. लागोपाठचे 3 षटकार त्याचा बॅटमधून पाहायला मिळाले आणि मैदानाच्या चहू बाजूला अगदी आमचा प्रेक्षकांचा होतोय जल्लोष. ही त्याची कामगिरी सदैव त्याच्या मनात राहील. त्याच्या या खेळीचा खऱ्या अर्थाने कौतुक जेव्हा जेव्हा तो खेळपट्टीवरती उतरेल तेव्हा तो नक्कीच करेल. आणि सुनीलसाठी पारितोषिक आले लागोपाठचे 3 षटकार नव्हे तर ही बॅटिंग त्याची अगदी आपल्या पक्षामध्ये मॅचला खेचून आणणारी होती. तर राजाजी पाटील यांच्याकडनं 500चं कॅश प्राईज या ठिकाणी दिलं जाईल ते म्हणजे सुनीलला. काय फलंदाजी. थकलेली पावलं कशा प्रकारे आपल्या वाटेकडे जात असतात ते तुम्ही मैदानाच्या आतमध्ये बघितलं. यावेळेला कुलवट टप्पाचा बॉल खोदून काढलाय. बॉल हवेमध्ये आहे त्या ठिकाणी अक्षय वळतात. टप्पा घेतला गेलाय. बॉलला अडवला गेला. 2 धावा या बॉलवरती बनवल्या गेल्यात. आणि आता समीकरण काय उरलं गेलंय तर समीकरण आता 6 चेंडू आणि 6 धावसंख्येचं. पहा काहीचे कर्मचारी सुद्धा या मॅचचा आनंद घेतात. जरूर त्यांना मराठी समजत नसेल परंतु क्रिकेट समजत असेल तर या क्रिकेटची मजा घेण्यासाठी तीही आल्यात. सध्या तरी कामकाजामध्ये व्यस्त असताना हे 3 आपल्याला कर्मचारी या ठिकाणी खाली बसून मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळतात. म्हणजेच हा क्रिकेट आहे ना, क्रिकेट हा क्रिकेट वेड्यांसाठी बनलेला आहे. असं म्हटलं जातं राधे की शानी लोक फक्त इतिहास वाचतात परंतु तो इतिहास अशाच येड्या लोकांनी घडवलेला असतो. आणि क्रिकेट खेळण्यासाठी तुम्हाला वेडं बनावं लागतं. कारण म्हटलं जातं की जो फक्त पाण्याने अंघोळ करतो तो फक्त पोशाख बदलतो परंतु जो घामाने अंघोळ करतो तो इतिहास बदलत असतो. म्हणून 16व्या वर्षामध्ये सचिन रमेश तेंडुलकर यांनी 1989 मध्ये जरूर आपण बघितले गेले तर वकार युनिस सारख्या फास्टर बॉलर समोर क्रिकेटची सुरुवात केली. आणि त्यानंतर भारतासाठी 100 षटकं ठोकणारा सचिन रमेश तेंडुलकर ठरला गेला आणि आपण त्याला क्रिकेटचे देवता मानतो. शेवटचं षटक आता असेल हर्षित तरेच्या हातामध्ये ज्याला रोखायचा धावा 6 बॉलचा खेळ शिल्लक 6 धावा या मॅचमध्ये हव्यात. राकेश पाटील समोर कुलवट टप्पाचा बॉल ऑन साईडला खेळत आहेत. त्या ठिकाणी थोडासा क्रॅम्प जरूर आला. हर्षदच्या पायांना क्रॅम्प आला असेल कारण याच्या अगोदर सुद्धा हर्षदच्या पायांना क्रॅम्प आला होता. सो आपण पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जा. सचिन रमेश तेंडुलकर यांची खऱ्याने राधे चर्चा चालू होती की 16 वर्षामध्ये पाकिस्तान वर्सेस भारत हा सामना होता.
भारताची टॉप ऑर्डर पूर्णपणे ढासळलेली होती. सिडनीचं ते ग्राउंड दिवस चौथा होता आणि सिडनीचं ग्राउंड म्हटलं गेलं ना तर पिचवरती एवढं गवत असायचं की हातामध्ये धरून ते आपण कैचीने कापू सुद्धा शकलो असतो. पण 1989मध्ये पाकिस्तान वर्सेस भारत सामना टेस्ट तो सामना त्यांना ड्रॉ करायचा होता. तेव्हा टॉप ऑर्डर ढासळल्यानंतर नवज्योत सिंग सिद्धू सोबत एक 16 वर्षाचा युवक म्हणजे सचिन रमेश तेंडुलकर मैदानाच्या आतमध्ये जातो. तेव्हा पाकिस्तान म्हटलं गेलं तर सर्वात जास्त फास्टर बॉलर हे पाकिस्तानकडे होते. मग वकार युनिस यांचा आपण उल्लेख करू शकतो. त्याच्यानंतर असे अनेक सारे बॉलर. परंतु 16 वर्षामध्ये सचिन रमेश तेंडुलकर हे वकार युनिस समोर उभे राहतात. एक बॅट बाउन्सर येतो त्यांच्या डोक्यावरून जातो. तो बॉल ते खेळत नाही. परंतु दुसरा बॅट बाउन्सर येतो आणि सचिन रमेश तेंडुलकरच्या नाकावरती लागतो. रक्तस्राव होतो. भारताचे फिजिओथेरपिस्ट मैदानाच्या आतमध्ये जातात. सचिन रमेश तेंडुलकरला सांगतात की तू खेळू नको कारण तुला दुखापत झाली आहे. तर ही क्रिकेट असा वेळ आहे की भारतासाठी जेव्हा आपण खेळण्यासाठी जातो ना तेव्हा आपल्याला सगळं काही विसरावं लागतो ते म्हणजेच दुःख. मग सचिन रमेश तेंडुलकर सांगतात की मी खेळेन आणि नवज्योत सिंग सिद्धू सोबत खेळत असताना 103 धावसंख्येची त्यांची पार्टनरशिप राहते आणि भारताला खरं त्याने तो सामना ड्रॉ करायचा असतो आणि त्या क्षणाला भारत त्यावेळेला तो सामना ड्रॉ सुद्धा करतो. ही कथा होती मित्रांनो 1989ची. कधी यूट्यूबवरती तुम्ही जा 1989चा सचिनचा विक्रम तुम्ही पहा. म्हणून या विक्रमांच्या माध्यमातून 100 शतकं ठोकणारा सचिन रमेश तेंडुलकर आणि त्याला आपण नाव दिलं गेलं ते म्हणजेच विक्रमादित्य सचिन रमेश तेंडुलकर. सो सध्या ही मैदानाच्या आतमध्ये दुखापत झाली आहे. ती दुखापत लवकर रिकवर व्हावी अशी आपण देवाकडे प्रार्थना या ठिकाणी करूयात. जास्त दुखापत असेल तर रिटायर्ड हर्टच्या माध्यमातून हर्षद बाहेर येऊ शकता. सन्माननीय पप्पूजी भोईर यांचं या ठिकाणी आगमन झालेले त्यांचं करूया आपण मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. सुनीलसाठी जे पारितोषिक होतं ते आमच्याकडे जमा झालेलं आहे. मॅचच्या नंतर आपण ते पारितोषिक देऊन त्यांना सन्मानित करू. श्रद्धांजली चषक 2023 भरपूर सारे उलटफेर मित्रांनो तुम्ही या स्पर्धेमध्ये बघितले. या स्पर्धेचा उच्चांक वाढवण्यासाठी टेनक्रिकची वाहिनी कुणाल मात्रे यांनी त्यांची जी टेनक्रिकची वाहिनी आहे त्या टेनक्रिकच्या वाहिनीने खूप चांगले श्रेय केलं. सध्या तरी कॅमेऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळतात अभिषेक आणि अपडेटिंगच्या भूमिकेमध्ये गौरव हे दोन नक्कीच ऑफिशियल कर्मचारी टीम टेनक्रिकचे तुम्हाला पाहायला मिळतात. टेनक्रिकचा हा मित्रांनो दर्जा उंच आहे कारण सरळगावमध्ये तब्बल भरपूर वर्ष ज्या स्पर्धेला तुम्ही अनुभवलं ती स्पर्धा म्हणजेच धडाकेबाज चषक या टेनक्रिकने उचलला. नवीन वडवळीमध्ये जेवढ्या स्पर्धा असतात ही टेनक्रिक वाहिनी त्या स्पर्धेला कव्हर करत असते. त्याच्यामुळे टेनक्रिकचा आपण मनापासून आभार व्यक्त करूया की घर बसल्या प्रेक्षकांना त्यांनीही या स्पर्धेला भेट देण्याची परवानगी दिली. आपण स्वागत त्या खऱ्या अर्थाने व्यक्तींचं करूयात ज्या व्यक्तीने या स्पर्धेला भेट दिली, भेटीमधून प्रेम दिलं, प्रेमामधून बक्षीस स्वरूपात जी मदत केली आहे त्यांचे आपण सहर्ष स्वागत करू. कोणी मंडप डेकोरेटर्सची सेवा केली असेल, कोणी बिस्लरी बॉक्स म्हणजे पाण्याची व्यवस्था केली असेल, कोणी बॉल बॉक्स दिले असतील, कोणी पहिल्या क्रमांकाच्या ट्रॉफ्या, कोणी दिली असेल कूलर, कोणी दिली असेल LED TV, त्यानंतर कोणी मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफ्या. या सगळ्या दानशूर दात्यांचं आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करत आहोत. दिवस मित्रांनो आजचा स्पर्धेचा दुसरा आहे परंतु वार्षिक सप्ताहाचा तिसरा दिवस आहे. सो आज कीर्तन असेल किंवा जी सेवा असेल ती तुम्ही मांगरूळ या गावामध्ये घेण्यास विसरू नका. 1200च्या शतकामध्ये आपण जरूर एक नाव बघितलं. त्या नावांपुढे भरपूर सारी नावं आहेत. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम ही नावं वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून भरपूर पुढे आली. म्हणून सध्या आनंदी वारी जास्त चालू आहेत. पंढरपूरलाही भरपूर सारी लोक जाताना पाहायला मिळतात आणि कालच्या दिवसामध्ये तुम्हाला एक वारी पाहायला मिळाली जिथे साई पाटील उपस्थित होते, जी या विभागातून वारी मुळगावला पोहोचली आणि तिथून थेट आपल्याला जेजुरीला जाताना पाहायला मिळेल. सो आपण तेही सुखरूप पोहोचतील याच्यासाठी सुद्धा अशा अपेक्षा बाळगूया. हर्षद तरे आता थोडीशी दुखापत सहन करतात. रिटायर्डच्या माध्यमातून त्यांना बाहेर जावं लागेल. थोडीशी दुखापत, त्यांच्या पायांना क्रॅम्प आलाय आणि या क्रिकेट खेळत असताना बॉडीमधले इम्प्रूव्हमेंट आपण बघतच असतो कारण जुनी जी दुखापत असते ती जुनी दुखापत आपण कधी बाहेर पडताना बघत असतो. सो हरकत नाही आहे. बॉलिंग आता कंटिन्यू करतील. हर्षदच्या जागेवरती आता नवीन बॉलर मैदानाच्या आतमध्ये गेलाय. 12th मॅन टीम चिंचपाडाचा 12th मॅन नक्कीच मैदानाच्या आता आतमध्ये गेला असेल कारण हर्षद हे मैदानाच्या बाहेर आहेत.
फटका सुंदर आहे. बॉल मध्ये अक्षय समोर आहेत. टप्पा पडला, बॉलला उचलला गेला. 67चं टार्गेट. आता ते टार्गेट थोडंसं रोकायचं आहे. त्यासाठी महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या महत्त्वाच्या गोष्टी आता इथनं घालाव्या लागतील. कारण आता लक्ष राहिले ते म्हणजे थोडंसं 61 ज्या धावसंख्या आपण बघितल्या गेल्या तर बनल्या गेल्या 63. अजूनही 4 धावसंख्येची या मॅचमध्ये गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 4. रन टू बॉल इक्वेशन हे मैदानाच्या आतमध्ये राहिलंय. पुढे आले राकेश पाटील साठी हा बॉल मध्ये आणि फिनिशिंग टच. अगदी 3 चेंडू ठेवत असताना 67चं टार्गेट. कोणी विचारही केला नसेल. अनबिलिव्हेबल क्रिकेट आणि चैतन्य भरलेला खेळ. आपण या क्रिकेटला का म्हणत असतो ते या ठिकाणी पाहायला मिळालं. आधीच मी म्हटलं होतं की ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन तेवढंसं कठीण हरवणं असतं. न्यूझीलंडमध्ये जाऊन हरवणं तेवढंसं कठीण. म्हणून मी म्हटलं होतं की मांगरूळमध्ये जाऊन हरव